नेताजी काका, हा? या ठिकाणी राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांची सुवर्ण तुला झाली. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हं? हं? युवराज, युवराज काय काय भक्कम गड बांधलाय हो. पाणी बी मुबलक आहे. ते गंगासागर तलाव बघून तर डोळ्याचं पारणच फिटलं. आणि त्याच्या पाण्यामध्ये राज मनोऱ्यांचं रूप काय देखणं दिसतंय. आवडलं तुम्हाला? आवडला लई झाक. दरवाजा बी कमान बंद, जोड दिलेला, त्यामुळे अजून भक्कम, अजून मजबूत. आहाहाहा, काय तो खूप लढा बुरुज, मावळती माची, सिंहासनाचा चौक, जगदीश्वर मंदिर. वा 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 युवराज, बारा टाकी, उशावर तलाव, डोळ्याचं पारणं फिटलं. चारी बाजूने हे पहारेकरी, सोनगड, घोसाळा, लिंगाणा, कांगोरा, मधोमध यो बेलाग रायगड. नेताजी काका, केवळ रायगड नाही, श्रीमत रायगिरू, श्रीमान रायगड. श्रीमान हं? युवराज, श्रीमान तर पंडितने तर राजाच्या मागे लिहतात ना. पण महाराज रायगडाला श्रीमान रायगड म्हणतात. सवय त्यांना तो आपला आप्तेष्टच वाटतो, मित्र, गुरु किंवा पूर्वज कदाचित. हा, असेल असेल. युवराज, युवराज खरं सांगतो, काबूलहून एवढ्या लांबून प्रवास करून इथपर्यंत आलो, लई दमलो होतो. इथं आल्यावर हे असं अद्भुत शिल्प बघायला मिळालं असं खरंच वाटलं नव्हतं. नेताजी काका, हिरोजी इंदलकरांनी अदमासे 9,000 कारागीर घेऊन अहोरात्र मेहनत केली. तेव्हा 2-3 वर्षात ही स्वराज्याची राजधानी अशी दिमाखात उभी राहिली. चला, अंबरखानाही बघून घ्या. बघा आता, भलताच सोपस्कार सुरू झालाय. भलताच सोपस्कार म्हणजे? गनिमाना गड दाखवण्याचा सोपस्कार. या गनिमानो, आमचा गड बघा. म्हणजे आपण गड दाखवायचा, त्यांनी गडावर यायचे आणि आपण अथनीला निघून जायचे. युवराज कोणा यवनास गड दाखवतायत का? अहो, सगळीकडे घेऊन फिरतायत. गंगासागरात पाय धुवायला लावले काय, जगदीश्वराच्या मंदिरात नेले काय. माझी तर बुद्धीच चालत नाही. सगळं गुढच आहे म्हणायचं. मी काय म्हणतो, काही नोंद, काही माहिती? नाही, खरं तर गडावर येणाऱ्या प्रत्येक इसमाची माहिती सदैवर असते, पण या इसमाची काहीच माहित नाही. हा आलेला यवन कोण, त्याचं नाव गाव काय, हुद्दा काय, मुघलशाहीचा आहे का आदिलशाहीचा आहे, काहीच माहित नाही. पण मी काय म्हणतो, शत्रूला आपली गुहा दाखवावीच का, तीही आपुलकीने? अहो, असेल कोणीतरी ओळखीचा. ओळख म्हणायची झाली तर शहजादा मुअज्जमच्या गोठातला तर नसेल ना तो? शक्यता आहे. तरी पण मी म्हणतो, कोणीही असू द्या, पण आपल्या गडावरचे कायदे कानून तोडून असे फिरवणे योग्य नाही. तुम्ही आपली माणसं पाठवा आणि माहिती काढून घ्या. जी, पाठवतो. आणि खुलासा कळला तर मला सांगा, कळवा. कळवतो. म्हणजे बघा, अशी बेअदबी आमच्याकडनं घडली असती तर आम्हाला तर धारेवरच धरलं असतं. मग त्या तिकडे अंबरखाना, गडाच्या एका बाजूला. बहुत खूप, लई नामी. खाली तळघर, आणि तळघरात अनेक कप्पे आहेत. त्या कप्प्यांमध्ये प्रतवारीनुसार दारू ठेवली जाते. आहाहाहा, तळघर केलं हे लई छान झालं. रायगडावर पाऊस बक्कळ, सुरुंगाची दारू, वाती सादळू नयेत म्हणून तळघराची सोय. बघालच. या, दरवाजा उघडा. माफी असावी युवराज. बरं झालं तुम्ही आलात. आम्हाला अंबरखाना पाहायचा. माफ करा युवराज, परंतु
यवनास अंबरखान्यात जाता येणार नाही. यवन. रावजी सोमनाथ, या यवनाकडे एकदा नीट बघा. यवनांकडे आपण नीटच बघतो युवराज. हा तसा यवन नाही. बघा, ओळख लागते का बघा. माफी असावी युवराज, पण नाही ओळखलं. रावजी सोमनाथ हे दुसरे तिसरे कोणी नाही, आपले नेताजीराव आहेत. नेताजीराव पालकर. काय रावजी सोमनाथ, ओळख पटली का? आत्ता ओळख पटली. मग उघडा दरवाजा, अंबरखाना बघून. माफी असावी युवराज, परंतु यांना अंबरखान्यात जाण्याची परवानगी देता येत नाही. का? कारण परक्या माणसास अंबरखान्याजवळ येणेही निषिद्ध आहे. आम्ही आहोत त्यांच्यासोबत. आणि हे नेताजीराव स्वराज्याचे सरनौबत. स्वराज्याचे सरनोबत होते, आता नाही. त्यांच्याबद्दल मलाच काय, सगळ्यांनाच आदर आहे. परंतु त्यांना अंबरखान्यात जाण्याची परवानगी देता येत नाही. कारण त्यांचे आणि स्वराज्याचे आता काहीही नाते उरलेले नाही. एका अर्थानं तेही बरोबरच. त्यातून युवराज आपण आज्ञा केली तर आम्ही परवानगी नाकारू शकत नाही. परंतु चुकीचा पायंडा पडेल. किल्लेदार म्हणून नाही, पण राहुजी सोमनाथ म्हणून आम्हास माफ करा नेताजीराव. कोण आहे तो यवन? युवराजांबरोबर? अरे यवन नाही, सरनोबत नेताजीराव पालकर आहेत ते. काय सांगतोस? नेताजीराव? वय वय नेताजीराव पालकर. युवराज, युवराज माफी असावी. अहो पण परत फिरून स्वराज्यात यायची आता माझी लायकी नाही. असं बोलू नका नेताजी काका. अहो कशाला आलो असं मी गड चढून. अहो माझ्या येण्यानं या गडाचं पावित्र्य भंग पावल असं बापाचरण माझं नाही. नको युवराज, मला इजाजत द्या. नेताजी काका, रावजी सोमनाथांचं बोलणं एवढं मनावर नका घ्या. त्यांना नियमात राहावं लागतं. पण याचा अर्थ असा नाही की एकेकाळी प्रति शिवाजी म्हणून तुमचा लौकिक दरारा सर्वत्र होता हे त्यांना माहित नाही. मिर्झा राजाच्या गोटात तुमच्या तलवारीच्या सावलीत आम्ही सुरक्षित होतो म्हणून स्वराज्य निश्चिंत होतं हे त्यांना ठाऊक नाही. सगळं माहित आहे, सगळं ठाऊक. पण त्यांचे हात बांधलेले आहे. युवराज, चला महाराजांसमोरच हे हात खुले कर. धाकट्याबाई साहेब, बाळराजे दिसले का हो? नाहीतर बघा, सरावाला जातो म्हणाले आणि तलवारच घेऊन गेले नाही. बाळराजेंना तलवार द्या. हे काय हो? थोरल्या बाई साहेब, आमच्या काका साहेबांचं येणं झालंय गडावर, त्यांचं औक्षण करावं म्हटलं. अहो कशाला आतताईपणा करताय? तुम्ही कुठे जाताय ओवाळायला? महाराजांना ते रुचेल का, पटेल का, हे तरी बघा. अहो पण आमचे काका आहेत ते, आणि 10 वर्षांनी त्यांचं येणं झालंय. मान्य आहे आम्हाला, आम्हालाही वाटतं.
पंचारती तयार करावी आणि यावं तुमच्या बरोबर. हो ना. हो तर नेताजीराव काय फक्त तुमचेच काका आहेत, आमचेही काका आहेत. पण त्यांच्या धर्मात ओवाळतात का? आमच्या माहितीप्रमाणे ओवाळत नाही. आपल्याकडे जसा कुंकवाचा टिळा नाम कपाळावर लावतात तसं त्यांच्याकडे लावत नाही. आणि जर का लावलाच तर तो गळ्याला लावतात. असं काहीतरी आहे बाई. परंतु थोरल्या बाईसाहेब, धाकट्या बाई साहेब, अहो नका ना गडबड करू, जरा शांत राहा. कसं शांत राहावं? एकतर एवढ्या वर्षांनी आलेत ते गडावर. आम्हाला तर असं झालंय त्यांना कधी एकदा भेटतोय. वाटणारच, शेवटी ते आपलं रक्त, रक्ताकडेच धाव घेणार. पण तुम्ही जरा सबुरीनं घ्या. औरंगाबादेस असताना त्यांना छावणीतून पकडून नेलं. आग्र्याला त्यांचे खूप खूप हाल झाले एवढंच ऐकून होतो आम्ही. आता त्यांना कधी एकदा पाहू असं झालंय आम्हाला. पण आता एवढ्यावरच समाधान बाळगावं लागेल असं वाटतंय. म्हणजे म्हणजे एकदा मोगलांना जाऊन मिळालेल्या माणसांना स्वराज्यात थारा मिळत नाही. ठेवा ती पंचारती. पराक्रम गाजवून आलेल्यांना औक्षण करण्याची आपल्या गडावरची रीत. नका गालबोट लावू त्याला. समजलं का? हो, कानावर आलोय आमच्या, पण कुजबूज ठळकपणे काही नाही. महाराजांचे एकेकाळचे कंठमणी नेताजीराव, नेताजी पालकर आलेत. बरेच झाले, बऱ्याच वर्षांनी आले. 10 वर्ष. अजून 2 वर्ष तिकडे थांबले असते तर एक तप झालं असतं. पण पंत, एका गोष्टीचा खेद हा वाटतोच. नेताजीरावांनी औरंगजेबाच्या फौजेत राहायला नको होते. आता कसं बोललात? आता माझा मुद्दा असा आहे, नेताजीराव स्वतःहून आलेत का त्यांना पाठवण्यात आलंय? म्हणजे औरंगजेब त्यांना पाठवू शकतो असेच ना? तेच माझी तर स्पष्टच मत आहे. हे कुटील औरंगजेबाचेच डाव असणार. पण पंत, मला तसे वाटत नाही. तसेच आहे. अहो, औरंगजेब आहे तो महाचतुर धूर्त, पण नेताजीराव हाडाचा मावळा. पण त्याच हाडाने बेईमानी केली. आता हे बघा ना पंत, तुमचा जंजिरावरती पराभव झाला. महाराज तुम्हाला बोललेही, म्हणजे तुम्ही म्हणून ते सहन केले. केले की नाही? होय. याचाच अर्थ महाराजांचे असले तरी ते शब्द तुमच्या जिवारी लागले नसतील का? हा? हा,
पण तुम्ही गेलात का विजापूरला? तुम्ही मिळालात का आदिलशहाला? नाही ना? पण ते मिळाले, तिथून मोगलात गेले. अहो गंमत बघा, मोगलांना मिळाले ते मिळाले, वर धर्मही बदलला, नावही बदलून घेतले, कुली खान झाले. खरं आहे तुमचं पंत. आपण असा विचारच करत नाही. म्हणजे आता त्यांनी खिल्लतही धारण केली असणार, मोगली भाषा बोलून जिभेचं पावित्र्यही घालवलं असणार, पेहराव बदलला असणार, आहार बदलला असणार. इतकंच काय, ईदही साजरी केली असणार. दर्ग्यात गेले असतील, चादरी चढवल्या असतील. एवढंच काय, तर काबूल कंधारमध्ये रक्त सांडले तेही परधर्मा खातीरच ना? खरंय, अगदी खरंय पंत तुमचं. तर ते राहिले बाजूला आणि युवराज त्यांना घेऊन गडावर आले. आणि केवढे कौतुक त्यांना गड फिरून दाखवण्याचे. म्हणजे गडावरच्या निष्ठावंतांवर तंबायचं आणि गुन्हा करून आलेल्यांना गोंजारत बसायचं. पाहिलं केवढा विरोधाभास. पुढची भविष्यवाणी आहे का? युवराज नेताजीरावांची महाराजांसमोर वकिली करणार. म्हणजे माफ करा म्हणणार, स्वराज्यात घ्या म्हणणार. लाख गोष्टी. नाही नाही, असं व्हायला नको पंत. आपल्यातली बाटून गेलेली माणसंच पुढे जास्त कडवी होतात. आपण ज्यांना गंगू बहामनी म्हणतो, त्याच्यापासून पुढे 5 शाह्या आल्या. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इदमशाही. आणि यांच्याशी लढण्यातच आपलं आयुष्य खर्च झालं. तो गंगू बहामनी तरी कोण होता? भैरव भट त्याचं नाव. पण धर्म काय बदलला आणि सगळाच विस्फोट केला. हो, असं एक उदाहरण आहे का? म्हणून म्हणतोय चला, युवराज नेताजीरावांना महाराजांकडे घेऊन जाण्या अगोदर आपण महाराजांशी बोलून घेऊ. चला. आबासाहेब कोण आलंय बघा. सरनौबत नेताजी पालकर. महाराज, महाराज उठा नेताजीराव. तुमची जागा आमच्या अंतःकरणात आहे. खूप भोगलत आमच्यासाठी. नाही महाराज, अहो नरकी आता सोसल्या. पण महाराज तुम्हाला भेटल्यावर सगळ्या दूर झाल्या. महाराज या बसा. या पंत या. ओळखलं? यांना कोण ओळखणार नाही. महाराज हे हे मोहम्मद कुली खान.
बरोबर ओळखलं. हे नेताजीराव पालकर, आमचे नेताजी काका.